मुक्ताई मातेचा यात्रा एक उत्सव चांगली कुस्ती सुरू झाली इकडं. यंदा आमच्या नारायणगाव मध्ये धुमधडाक्याने पलीकडच्या साजरा बाजूची होतो. कुस्ती डीके सर. यंदाच्या वर्षी गावकऱ्यांनी चांगला एकोपा ठेवला लावून घ्यायची का ठरवा. आणि यंदाची यात्रा खूप दिमागदार पद्धतीने केलेली आहे. अशोक गांधी यांचे कोणी प्रतिनिधी प्रत्येक दिवसाचा म्हणजे अशोक आंबेडकर गांधी किंवा त्यांचे मिरवणुकीचा प्रतिनिधी आहेत का कोणी? असेल, चोळी पातळचा असेल, अशोक गांधी घागरीचा आहेत कार्यक्रम का? असेल, पालखी मिरवणूक असेल, शोभेशी दारुकाम असेल आणि आज मानाचा आखाडा जो पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधला एक नंबरचा आखाडा आहे त्याची परंपरा दाखलेली आहे. मान्यवरांचं योगदान आणि आहे. यंदाच्या वर्षी खूपच मोठं आयोजन त्यांनी केलेलं आहे. त्वरित आपण मैदानामध्ये यायचं. महाराष्ट्रातले जे कुस्तीपटू भरपूर आहेत कुस्त्या आहेत पण अजून त्यांनी देशामध्ये नाव गाजवलं. कालावडी आलाय का? असे अनेक दोलवडचा पहिला कुस्तीपटू या मैदानामध्ये आता कुस्ती खेळण्यासाठी आलेत. त्याचं आकर्षण संपूर्ण जुन्नर एकेरी तालुक्याच्या पट काढलाय शेतकरी तिकडं. बांधवांना आहे. पलीकडं सवारी भरतोय. नारायणगाव ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीचं मनपूर्वक आभार मानतो महाराष्ट्र ही कुस्ती की चालू आहे. त्यांनी स्वर्गीय सामीरबाई शेख यांचं नाव या व्यासपीठाला दिलं. आणि त्यामुळे अधिक विशेष आभार मी यासाठी मानेन की माझे आजोबा गणपत दादा कोकणे विजय झाला. चला. यांचं नाव त्यांनी ह्या मैदानाला दिले, आखाड्याच्या मैदानाला. अतुल शेठ कानडे गणपत दादांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अतुल शेठ कानडे यांच्या माध्यमातून यात्रेसाठी, नारायणगावच्या यात्रेसाठी, तमाशा पंढरीसाठी, या देवीसाठी खूप मोठे योगदान दिले महेश कुशाबा सूळ आणि त्यांचं नाव हे आमच्या आजोबांना दिलं. त्याचा अभिमान आमच्या कुटुंबाला खूप मोठ्या प्रमाणात आहे. मी गावकऱ्यांचं आणि गावच्या कारभाऱ्यांचं मनपूर्वक त्यासाठी आभार मानतो. मुक्ताई देवी यात्रेच्या पादुका सुद्धा कोकणे परिवाराने म्हणजे आमच्या मामा कंपनीने त्याला बरंच काहीतरी 2-2.5 लाख खर्च करून चांदीच्या पादुका 3 लाख खर्च करून चांदीच्या पादुका अर्पण केल्या. मी यात्रेच्या जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना, आमच्या नारायणगाव आणि पंचक्रोशीच्या नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मुक्ताई प्रत्येक भाविक भक्ताच्या पाठीमागे, कुटुंबाच्या पाठीमागे राहू अशी मी त्या मुक्ताई देवीच्या चरणी प्रार्थना करतो. शुभेच्छा, धन्यवाद, जय शिवराय.